चला म्हणलं आता घराची तर साफसफाई झाली, म्हणलं आता मग सारामृतचं पारायण पण लावायचं होतं. मला आता गुरुपौर्णिमा येते ना लवकरच, बुधवारी गुरुपौर्णिमा आहे ना, मग त्याच निमित्ताने गुरुवारपासून मला पारायण लावायचं होतं. ह्या गुरुवारपासून म्हणजे कालपासून पारायण चालू केलं मी सारामृतचं 7 दिवसाचं. म्हणजे दररोजचा एक पाठ घ्यायचा, पूर्ण 21 अध्याय, म्हणजे 7 पारायण होतील माझे बुधवारपर्यंत, गुरुपौर्णिमेपर्यंत. म्हणून मग तेच सकाळी सकाळी आधी देवपूजा करून घेतली आणि चहाला ठेवला. मग चहाचे डबे घासून ठेवलेले होते ना, मला ते डबे पण सुकलेत म्हणून साखर चहापत्ती पण डब्यात काढून घेतली. छान असा चहा उकळला होता, चहा पण ओतून घेतला आणि चहा गरम गरम पिऊन घेतला. आणि नंतर पण पुढचे पण कामं करून घेतले आणि मग सारामृतचं पाठ पण वाचायला घेतला होता. आधी जपमाळ हे करून घेतली आणि मग पुन्हा पाठ पण वाचायला घेतला होता. कसं देवाला आपण काय पाहिजे म्हणून नाही, पण देवाने सर्व काही दिलंय म्हणून देवाची प्रार्थना पण करायची असते. आणि देवाचा संकल्प करून मग हे पण पारायणाला पण सुरुवात केली होती. मग पारायण हे छान असं सुरुवात झाली होती. मग तेवढा तेजस पण आला होता क्लासवरून. मग त्याला पण म्हणलं तू पण नमस्कार करून घे. मग त्याने पण नमस्कार कर म्हणलं, तर फक्त त्याला मुजरा करून छान असं त्यानं मुजरा हे केला. आणि जर मम्मी मला आज गुरुवार आहे तर मी पण एक जपमाळ करतो म्हणलं. मग त्या मुलांना कसं आपण शिकवल्याशिवाय त्यांना पण समजत नाही ना, म्हणून मग त्यांनी पण असं छान असं, त्याला पण खूप आवडतं मंदिरात, ते जातो ना आरतीला. पण आता सध्या क्लासेस चालू झाल्यामुळे त्याला पण मंदिर आरतीला जाता येत नाही संध्याकाळच्या 6च्या, म्हणून मग त्याने पण छान